पण प्रॅक्टिस करूया रिफ्रॅक्शन अँड लेन्स याचे न्यूमेरिकल्स. क्वेश्चन नंबर 1 मध्ये मध्ये बोलायचं नाही. ऑब्जेक्ट साइज घ्या. ऑब्जेक्ट साइजचा अर्थ असतो हाईट ऑफ ऑब्जेक्ट. साइज म्हणजे हाईट. आता मी फक्त पहिला क्वेश्चन आहे आणि त्यातलं पहिलं गिवन आहे म्हणून सांगितलं. याच्या पुढचं डोकं तुम्ही लावायचं. ऑब्जेक्ट साइज घ्या 7 सेंटीमीटर. प्लेस्ड at 27 centimeter in front of concave mirror. मिरर आहे का? क्वेश्चन मिररचा झाला नाही. थांबा, तर याच्यात मिररचे जास्त दिसायले. ठीक आहे. हा, एक काम करतो, मिररचा होता ते क्वेश्चन. तुम्ही सगळं कशाला लिहायला? तुम्ही डेटा लिहा फक्त. या कॉन्केव्ह लेन्स मी शॉर्ट मध्ये देतो. कॉन्केव्ह लेन्स ज्याची फोकल लेंथ 15 सेंटीमीटर आहे. हा, image forms 10 centimeter from the lens. How far the object is placed. Draw ray diagram. सॉल्व हे करायचं, रे डायग्राम पण काढायची. यू हॅव 3 minutes टू सॉल्व. गडबड न करता सॉल्व करा. सगळ्यात महत्वाची गोष्ट, मी आता पूर्ण अनालिसिस सांगतोय. माझं टार्गेट क्वेश्चनचं आन्सर शिकवणं नाहीये. अप्रोच शिका क्वेश्चनचं. कोणीही लिहू नका. लक्ष न देण्याचाच इफेक्ट असतो, परीक्षेत काही येत नाही किंवा सिली मिस्टेक्स होतात. ऐका, कॉन्केव्ह लेन्स आहे तर अगोदर कॉन्केव्ह लेन्स काढून घेऊ आपण. कॉन्केव्ह लेन्सच्या बाबतीत काहीही करण्याच्या आधी आपण काल शिकलेला कॉन्सेप्ट डोक्यात ठेवा. कॉन्केव्ह लेन्स किंवा कॉन्व्हेक्स लेन्स ह्याच्यात ऑब्जेक्ट आपण इकडेच ठेवणार. टू द लेफ्ट साइन कन्व्हेन्शन सांगतं. इकडे ठेवता येतं, पण कन्व्हेन्शन आहे इकडे ठेवा. ठीक आहे. आणि आपल्याला माहिती आहे ऑब्जेक्ट आपण आठवा इन्फिनिटी टू ओ च्या मध्ये कुठेही ठेवू शकत होतो. आठवते? लिहिलेलं आहे. तर आपल्याला इथे कुठेतरी ठेवलंय असं समजून चला, इथे कुठेतरी ऑब्जेक्ट आहे. आता तो काय म्हणतो, याची फोकल लेंथ 15 आहे. आपल्याला माहितीये की याच्यामध्ये इमेज जी बनते ती डायव्हर्जिंग लेन्स असल्यामुळं या साईडला नाही बनत. ठीक आहे, कारण हे असं डायव्हर्ज होईल तर इकडे नो इंटरसेक्शन, सो नो इमेज इन धिस रिजन. तर तुम्ही जरी असं हे काढलं तरी आपल्याला माहिती याला बॅक साईडला घ्यावं लागेल. तर एक गोष्ट तर फिक्स आहे की याची इमेज बनणार कुठं? इन फ्रंट ऑफ मिरर. ठीक आहे, लेन्स याची फोकल लेंथ 15 आहे. फोकल लेंथ कुठे आहे? जिकडे फोकस आहे. आता याचा फोकस इकडेच येणार कारण इकडेच इंटरसेक्शन आहे. तर याचा अर्थ असं माना की इथे F आहे. हा कोणता असतो? F1. अजून माहित नाही हा 2F1 आहे की नाही ते, अजून माहित नाही. जोपर्यंत आपण ऑब्जेक्टचं डिस्टन्स नाही काढत O पासून, गॅरंटी आहे का हे 2F1च असेल? बघा, हे किती आहे? 15. धिस डिस्टन्स इज 15 इथपर्यंत. त्यानंतर इमेज कुठं बनली? 10 सेंटीमीटर. एवढं तर कळलं की इमेज इथे कुठेतरी बनली असेल. 15 आहे ना? एक काम करू, हा थोडस जवळ बनेल इथं कुठेतरी. हे पूर्ण अंतर 15, तर इथून 10 वर म्हणजे असेल ना.
तर हे 5 आहे डिस्टन्स. आपल्याला काही स्केल घेऊन चेक करायचं नाहीये. आपण इमॅजिन करू शकतो 10 म्हणजे थोडंसं F1च्या जवळ. F1च्या बाहेर तर जाणार नाही फिक्स. चला, ही इमेज आहे. लेट्स से दिस इज आय. हे डिस्टन्स किती आहे? दिस डिस्टन्स 10 इथपर्यंत. ऐका. आता गोष्टी फोकल लेंथ जी असते, इकडे तर काही याचा खेळच नाही. तर या केसमध्ये V लेफ्टला आहे, म्हणून याला लिहा तुम्ही -10. निगेटिव्ह फक्त डायरेक्शन सांगतो. सेंटीमीटर इज युनिट ऑफ लेंथ. तर ते तसं काही प्रॉब्लेम नाही. F पण लेफ्टला आहे, F1. ठीक आहे. सध्या याला Fच म्हणा, काही अडचण नाही न्यूमेरिकल सॉल्व्ह करेपर्यंत. तर ह्यालाही तुम्ही निगेटिव्ह घेणार 15. आपल्याकडे दोनच गोष्टी आहेत. युजिंग लेन्स फॉर्म्युला. 1/v minus 1/u is equal to 1/f. आपल्याला ह्याला काढायचंय. तर बघा 1/u काय येईल? तर u इकडे आला तर f इकडे येईल. म्हणजे हा फॉर्म्युला असा बनेल. या केसमध्ये इट इज टू बी फाउंड. मी तुम्हाला मागं मिररच्या वेळेस सांगितलं होतं, व्हेरिएबलला मनानं निगेटिव्ह म्हणायचं नाही. मनाने ठरवायचं नाही लेफ्टला आहे म्हणून. आपोआप तुम्ही हे साइन कन्व्हेन्शन फॉलो केले की याचं साइन करेक्ट येते, जे पाहिजे तेच येते. म्हणून व्हेरिएबलला मनानं प्लस मायनस करायचं नाही. तो स्वतःही मायनस राहू शकतो ना. तुम्ही एक्स्ट्रा मायनस दिला ते प्लस होईल आणि ते राईटला निघून जाईल. अशी गडबड कधीच करायची नाही. 1/v ला निगेटिव्ह ठेवा. इकडे काय ठेवा? -15. बस. पूर्ण या पद्धतीनं चालू द्या. तर परत घ्या. इथे किती झालं? प्लस. ठीक आहे. आणि हा मायनस याला देऊन टाका. तर इथे किती येईल? -15 प्लस 10. खाली 15 into 10. झाला -5. तर इथे किती येतं? 2. तर 1/u आला -1/30. इन्व्हर्ट इंटू करा. हा निगेटिव्ह आला. u जर निगेटिव्ह आला तर याचा अर्थ आहे की तो टू द लेफ्टच आहे. ऑब्जेक्ट लेफ्टलाच आहे लेन्सच्या. तर नीट समजून घ्या. फोकल लेंथ 15 आणि ऑब्जेक्ट 30. बघा, फोकल लेंथच्या डबल. फोकल लेंथच्या डबल तर सेंटर असतो. म्हणजे करेक्ट आपण असं म्हणू, धिस पार्ट इथून इथपर्यंतचं डिस्टन्स किती आहे? 30 आहे. आणि हा फोकल लेंथच्या डबल आहे. म्हणून गॅरंटी आहे की हा 2f1 आहे. ऑब्जेक्ट इथे येईल. आता रे डायग्राम कशी येणार? सर, एक आपण पॅरलल काढलं तर ते इकडे जाईल आणि एक आपण ऑप्टिकल सेंटर मधून जाऊ दिलं. ऑप्टिकल सेंटर मधून याला काय बिमारी आहे की जेव्हा पाहिजे तेव्हाच येत नाही. मग हे इथं आलं. आपल्याला माहिती आहे याचा रस्ता नाही बदलत. नाहीतर ट्रेस इज द सेम पाथ. परत तेच करू नका. तर आपण ह्याला जर बॅक साईडला आणलं तर बघा इंटरसेक्शन. इंटरसेक्शन कुठं आलं समजलं? आपण जिथे अझ्युम केलं तिथंच आलं. पहा, मी 10 त्याच्या जवळ घ्यायचा प्रयत्न का केला कळलं? इंटरसेक्शन आपण स्केल जरी नाही वापरला तरी लॉजिक वापरून सांगू शकतो की इमेज कुठं बनली असेल. आता 10 जर मी ओच्या जवळ काढलं असतं तर ते लॉजिकल नव्हतं. म्हणून पहा, आपण केलं तरी इंटरसेक्शन अप्रॉक्सिमेटली तिथंच आलेलं आहे. धिस इज द रिक्वायर्ड रे डायग्राम. तर कंपल्सरीली जॉमेट्री बॉक्स घेऊन जायचं सायन्सच्या पेपरला. ठीक आहे. नाहीतर त्या इन्व्हिजिलेटरला म्हणताल बाहेरून एक कंपास आणून द्या म्हणून. तसलं काही करू नका. हे लक्षात ठेवा. या पद्धतीने चालू द्या. तर याच्यावरून आपल्याला कळतं. हा बोललं का आपापसात? याचा अर्थ काय? दॅट इज ऑब्जेक्ट इज प्लेस्ड in front of lens.
इन फ्रंट ऑफ लेन्सचा नेहमी अर्थ असतो टू द लेफ्ट ऑफ द लेन्स. खूप जणांच्या डोक्यात आला असेल फ्रंट इकडे पण आहे. फ्रंट आणि बॅक कोणताही सायन्समध्ये, कोणत्याही सायन्समध्ये, मॅथ्समध्ये जेव्हा डायरेक्शन घेतात, तेव्हा लेफ्ट टू राइटच पाहायचं असतं. जर मी तुम्हाला एक फंक्शनचा ग्राफ दाखवला आणि दुसरा एक फंक्शनचा ग्राफ दाखवला, तर इन्क्रीजिंग आहे पहिला का डिक्रीजिंग आहे? कशावरून? डिक्रीजिंग पण आहे की. झालं की नाही कन्फ्युजन? अरे बाबा, तुम्ही जर मला म्हणलात सर इन्क्रीजिंग आहे, नाही मी म्हणतो डिक्रीजिंग आहे. तुम्ही जर म्हणला असता सर डिक्रीजिंग आहे, तर मी म्हणलो असतो इन्क्रीजिंग आहे. मी माझं उत्तर खरं केलं असतं. आपल्याला माझं तुझं खरं करायचं नाही, जे खरं आहे तेच खरं करायचं. तर नियम म्हणून मॅथेमॅटिक्समध्ये लेफ्ट टू राइट पाहायचं. लेफ्ट टू राइट इन्क्रीजिंग आणि हा लेफ्ट टू राइट डिक्रीजिंग. तर कन्व्हेन्शन इज ऑलवेज इम्पॉर्टंट इन सायन्स. तर कन्व्हेन्शन आहे की लेफ्ट टू राइट पाहतात. म्हणून आपण इन फ्रंट ऑफ मिरर और इन फ्रंट ऑफ लेन्स म्हणतो, तेव्हा आपण ऍक्च्युली टू द लेफ्ट म्हणत असतो. चला, बी रेडी फॉर नेक्स्ट क्वेश्चन. पहा इथे पहिली गोष्ट कन्व्हर्जिंग लेन्स आहे, म्हणजे ही कॉन्व्हेक्स लेन्स आहे. तर ही स्टोरी लक्षात ठेवा. आता इकडे दोन्हीकडे चान्स आहे याला. आपल्याला इथं म्हटलेलं आहे ऑब्जेक्टची लेंथ म्हणजे ऑब्जेक्टची हाईट असते, ऑब्जेक्टचं डिस्टन्स नाही आहे ते. तर कधी कधी ऑब्जेक्ट साईज, ऑब्जेक्ट लेंथ, ऑब्जेक्ट हाईट असे वर्ड्स येतील, तर कन्फ्युज व्हायचं नाही. अवे फ्रॉम कन्व्हर्जिंग लेन्स आपण ऑब्जेक्ट नेहमी कन्व्हेन्शन नुसार टू द लेफ्ट ठेवतो. किती डिस्टन्स वर आहे? 25. ऑब्जेक्टचं डिस्टन्स 25, फोकल लेंथ 10. आपल्याला माहिती आहे कन्व्हर्जिंग लेन्सची फोकल लेंथ इकडे असते राईटला. तर एक लक्षात ठेवायचं, कॉन्व्हेक्स लेन्सची फोकल लेंथ नेहमी पॉझिटिव्ह आहे आणि कॉन्केव्ह लेन्सची निगेटिव्ह असते. जर तुम्ही एफ ला निगेटिव्ह घेऊन गेला असेल तर वाट लागली. ठीक आहे, तर हे मेन मुद्दा आहे. कॉन्व्हेक्स लेन्स मध्ये पॉझिटिव्ह. असं समजा इथे तुमचा F1 आहे आणि तेवढ्याच डिस्टन्सवर इकडे चला F2 आहे, इकडे 2F2 आहे. कन्व्हेन्शन नुसार जाऊ. ओके, आता पहा बेटा, हे डिस्टन्स किती आहे? 10. इथून इथपर्यंतचं डिस्टन्स 10 आहे. तर बघा बरं, इथून हे डिस्टन्स 10च असायला पाहिजे. F1 सिमेट्रिक असते हे दोन्हीकडेही. तर इथून हे पण डिस्टन्स किती येईल? 10 येईल. फक्त हे इकडे पॉझिटिव्ह इकडे निगेटिव्ह राहील. ठीक आहे, पण आपण इकडचा घेतो. फोकस हा मानला जातो, हा नाही, कारण इकडे होते कन्व्हर्जन्स. तर हे फक्त तुम्हाला ऑब्जेक्टच्या डिस्टन्स साठी हेल्प करायचं आहे. सगळ्यांनी समजून घ्या मी काय सांगायलो. मी बिलकुल इंटरेस्टेड नाही उत्तर सांगण्यात, मी थिंकिंग शिकवायलो. हे 10 आहे, फोकल लेंथ 10, ऑब्जेक्ट ठेवला 25. तर F1 जर 10 असेल तर 2F1 इथून पुढे जर तुम्ही इथून मोजला तर तो 20 असेल. तो डबल असतो. ह्याचं कारण असं आहे की आता तुम्हाला कळतं की ऑब्जेक्ट बियॉन्ड 2F1 असेल, कारण तो 25 आहे. कारण रे डायग्राम काढायची आहे तर तुम्हाला पोझिशन्स कडे लक्ष द्यावं लागेल. आता हे झालं का? फोकस आहे म्हणजे जाणार इथूनच, नो डाऊट. तर आपल्याला हे लक्षात घ्यायचंय, परत आला, चला, म्हणजे जर आपण पॅरलल घेतलं तर ते फोकस मधून जाईल आणि जर ऑप्टिकल सेंटर मधून घेतलं तर एक्झॅक्ट त्याच्यातूनच जाईल. तर ऑब्वियस आहे इमेज इथे बनणार F2 आणि 2F2 च्या मध्ये. ही आपली रे डायग्राम आहे. आता राहिला मुद्दा फक्त हे डिस्टन्स, म्हणजे आपल्याला हे डिस्टन्स काढायचंय. समजलं? रे डायग्रामचा हा कॉन्सेप्ट आहे. हे जे डिस्टन्स दिलेले असतात, विशेषतः फोकल लेंथ जेव्हा देतात तेव्हा तुम्हाला पटकन कळतं की सेंटर ऑफ कर्वेचर कुठं असेल, डबल करून. आणि त्याच्यावरून कळतं की ऑब्जेक्ट
त्याच्या बियॉन्ड आहे का त्याच्या कुठे बिटवीन आहे, तर रे डायग्राम प्रॉपर येते. हे झालं याचं बाकीचं काम. आता लावायचा फॉर्म्युला 1/v मायनस 1/u इज 1/f. आपल्याला v काढायचं आहे. चलू द्या या पद्धतीने. तर v काढायचा आहे. फोकल लेंथ पॉझिटिव्ह घ्या. हे निगेटिव्ह असतं कळलं. u निगेटिव्ह आहे लेफ्टला आहे म्हणून तो निगेटिव्ह या प्लस सोबत मायनस होईल. तर हा किती आहे 25. तर 1/v होतो 25 मायनस 10 25 into 10. तर v किती होतो 25 into 10 रिव्हर्स करा ना, इथं आलं 15. तर ज्याचं 50/7 आलं त्याची चूक काय झाली बघून घ्या. हा मी आधीच म्हणलं फॉर्म्युल्याला नीट ऍडजस्ट करा. आता जो v आलेला आहे v पॉझिटिव्ह आलाय लक्षात घ्या. कारण राईटला इमेज आहे ना, इमेज राईटला आहे. तुम्ही म्हणताल सर मायनस घेतो, तिथं त्याचं मॅग्निफिकेशन मध्ये त्याची हाईट निगेटिव्ह आहे. पण तो आहे कुठे राईटला. मी काय सांगितलं इन्सिडेंट रेच्या डायरेक्शन मध्ये जर असेल कोणी तर पॉझिटिव्ह घेतात. बघा इन्सिडेंट रे पुढे कुठे गेला असता तर त्याच्या डायरेक्शन मध्येच इमेज येते ना, तर त्याला तुम्ही पॉझिटिव्ह घ्या. आणि मॅथमॅटिक्सचा काय इथं स्ट्रेंथ आहे, प्रॉपरली फॉर्म्युला लावला त्यानं स्वतःच पॉझिटिव्ह दिलं. तर त्यानं तुम्हाला हे विचार करायचे काम ठेवलं नाही. एनसीईआरटीनं तुम्हाला डायग्राम काढा का म्हणलं हे लक्षात घ्या, की तुम्हाला कळलं पाहिजे मिनिंग काय त्याचं. कारण तुम्ही प्लस मायनस मध्ये घोळ घातला तर लेन्सचं मिनिंग चुकायले. तुम्ही विचार करा तुमचा आन्सर 50/3 आलं इन केस, पण चुकून निगेटिव्ह आलं तर इमेज तर लेफ्टला बनायली. असं जर करून उद्या आपण एखादं लेन्स कार्ड सारखं जर एखादं काढलं काही कंपनी वगैरे अशा चुकीच्या फोकल लेन्स घेऊन लोकांना आंधळं करतात. लेन्स वगैरे दिल्या डोळे खराब करतात. जिथं पॉझिटिव्ह पाहिजे त्याला निगेटिव्ह द्यायला. हे लक्षात घ्या. तर हे आन्सर 16.6666 होत राहील. त्याला तुम्ही अप्रॉक्स एवढं म्हणू शकता. चला आता हे झालं इमेज पॉझिटिव्ह आहे, काही अडचण नाही. आता आपल्याला पोझिशन समजली. इमेज आलं म्हणजे टू द राईट ऑफ द लेन्स कळलं. आता साईज काढायचंय. साईज काढल्याशिवाय नेचर नका सांगू. डायग्राम काढल्यामुळे नेचर दिसायले रिअल अँड इन्व्हर्टेड. हे आधी ठरल काय, आधी तुम्हाला सॉल्व्ह करावं लागेल. डेटा सांगेल निगेटिव्ह आलं तर खाली एका वर आहे, हे क्लिअर समजून घ्या. मी आधी डायग्राम काढली थोडासा सेन्स यावा म्हणून. एक्झाम मध्ये आधी डायग्राम काढू नका, आधी सॉल्व्ह करा, मग खाली रे डायग्राम असं लिहा, त्याला एक छान बॉक्स करा. तुमचे अक्षर माझ्याहून छान आहेत, व्यवस्थित लिहा आणि मग खाली रे डायग्राम काढा. रे डायग्राम पोलिओ झालेल्या माणसासारखा नका काढू, अशा 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 तर हात कापल्यासारखे मस्त स्केल वगैरे वापरा, छान काढा. आता बघा इथे आपल्याला साईज काढायची. साईजचा अर्थ काय असतो होय श्रीनिवास? मॅग्निफिकेशन काढायचंय. तर मॅग्निफिकेशन तुमच्या सगळ्यांना माहिती आहे. काल एक फॉर्म्युला दिला HI/HO हा V/U असतो. दोन्ही पॉझिटिव्ह घ्यायचे. इन केस ऑफ लेन्स मॅग्निफिकेशन इज टेकन टू बी पॉझिटिव्ह. मॅग्निफिकेशन इज नॉट पॉझिटिव्ह. इट्स व्हेरिएबल्स मे बी नाही मस्ट बी टेकन ॲज पॉझिटिव्ह. चला सर HI काढायचंय. HO 5 सेंटीमीटर दिलाय. बघा O कुठे आहे अबव द प्रिन्सिपल ऍक्सिस, तर हा पॉझिटिव्ह घ्या. साइन कन्व्हेन्शन अबव द प्रिन्सिपल ऍक्सिस पॉझिटिव्ह. तर इथे सुद्धा लक्ष घ्या, त्याला 5 लिहा. आता इथे मायनस करू नका, पुन्हा चुकणार. रे डायग्राम आधी याच्यामुळेच काढली सेन्स यावा. त्याच्यानंतर V 16.66. ठीक आहे, एक काम करू आपण. सध्या मी याला 50/3 म्हणतो. ठीक आहे, कॅल्क्युलेशनला थोडीशी हेल्प होते. इंटू यू आहे ना खाली, यू किती आहे बघा -25. थोडंसं कॅल्क्युलेशन सोपं होतं, बाकी काही नाही.
लक्ष इथं पाहिजे. हे झालं 2. तर ओव्हरऑल HI काय होईल? सर HI व्हायला पाहिजे बघा -2/3 दिसलं? इंटू हाफ आहे तिकडे जाईल. हा किती होतो? -10/3 हा असतो -3.3. तर नेचर काय होईल? रियल अँड इन्व्हर्टेड. समजलं एनालिसिस? दिस इज द मेन थिंग. याचा जोही क्वेश्चन तुम्हाला एक्झाम मध्ये येईल तो 3 किंवा 4 मार्कालाच येईल. म्हणून मिरर पेक्षा लेन्सचे क्वेश्चन थोडेसे कन्फ्युजिंग असतात. कारण इथे फोकल लेंथचा खेळ बिघडतो. चुकून कॉन्व्हेक्स लेन्सला जर फोकल लेंथ निगेटिव्ह घेतला तर सगळी स्टोरी चेंज होते. मिरर मध्ये कसं होतं, एका ठिकाणी पॉलिश्ड असल्यामुळं इकडे रस्ता बंद होता. आलं त्या रस्त्याने वापस जावं लागायचं. इथे कसं आहे, ट्रॅफिक रूलच नाही. दोन्हीकडून रस्ते आहेत आणि त्या ऑप्टिकल सेंटर जवळ येऊन ट्रॅफिक जाम होते. चला समजलं, अनालिसिस समजलं. तिचा एनसीईआरटीचा प्रश्न आहे, विचारपूर्वक सॉल्व्ह करा. घ्या 1/2 ऑफ कॉन्व्हेक्स लेन्स. सगळं सांग, करू नका. इज कवर्ड विथ ब्लॅक पेपर. हे कॉम्पिटेन्सी बेस्ड क्वेश्चन्स आहेत. आता असेच एक्सपेक्ट करा जास्त. विल लेन्स प्रोड्यूस अ complete image of object. हा झाला पहिला प्रश्न. ओके. हा, व्हेरीफाय आन्सर using all possible cases. ट्राय दिस. प्रश्न विचारायचा आहे. मला कोणी विचारलं की असं काहीतरी नाही सुचते. आता पहा, मी तुम्हाला एक खतरनाक प्रश्न विचारतो. फ्रॅक्शन कोणाकोणाला येते? विचारपूर्वक हात वर करा. ज्याला ज्याला फ्रॅक्शन येते त्यांना आता माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. माझ्याकडे एक स्क्वेअर आहे, ठीक आहे. मला याचा हाफ करायचा आहे. कसं कसं करता करा. आता काही जण म्हणतील सर असं केल्यावर हाफ झाला. बरोबर, एक केस झाले ना. काय म्हणतील असं केल्यावर हाफ होईल. छान. काही जण म्हणतील असं केल्यावर हाफ होईल. अजून काही जण म्हणतील असं केल्यावर हाफ जाईल. संपल्या केसेस. याच्या पुढे बुद्धी चालते. म्हणजे पॉसिबल वेज 4. बरोबर, -1 मार्क. एका फ्रॅक्शनचा हाफ इनफायनाइट वेजने करता येतो. भैया इकडे बघा, याचा जर सेंटर ऑफ मास असा असेल, सिमेट्रिक, हा पण हाफ आहे, हा पण हाफ आहे. तर याच्यामध्ये तुम्ही जेवढे पॉसिबल कॉम्बिनेशन करू शकता तेवढे त्याचे हाफ बनतात. तर प्रॅक्टिकली लक्षात घ्या, एका कंप्लीटचे हाफ इनफायनाइट वेज न करता येतात. त्या पद्धतीने विचार केला तर या क्वेश्चनचा आन्सरच नाही मिळणार. तर आपण इथे क्लिअरली कन्फाइंड राहायचं आपल्या आन्सरला. 1/2 ऑफ कॉन्व्हेक्स लेन्सचा सरळ अर्थ होतो आयदर अपर हाफ और लोअर हाफ ऑफ द प्रिन्सिपल ऍक्सिस. ठीक आहे. हा, तर दोन्ही केसेस मध्ये इमेज पॉसिबल आहे. ठीक आहे. तर तुम्ही गोष्ट मात्र शांततेत लक्षात घ्या मी काय सांगतो. तू कोणत्या 2 रे डायग्राम्स काढली मला सांग. हो, आणि मग रेज कुठून टाकले? इन्सिडेंट रेज मधून नाही काढतायत. दॅट्स ट्रू. व्हेरी गुड. लक्ष द्या,
इकडे काहीतरी चालू आहे. सगळ्यांनी पहा. केस 1. तुम्ही याचा जो अप्पर एंड आहे तो कलर केला. अप्पर हाफ हा कलर केला. ठीक आहे. तर याच्यामध्ये तुम्ही जर ट्राय केला ऑब्जेक्ट इथं घेऊन, इथे लेट्स से तुम्ही घेतला फोकस 1. ठीक आहे. आणि ऑब्जेक्ट समजा इथं कुठेतरी आहे. हा ऑब्जेक्ट आहे. लक्ष द्या बरं. तर क्वेश्चन आपल्याला काय सांगतो, पॉसिबल काढायचं तर पॅरलल काढून उपयोग नाही. ब्लॅक पेपरचा अर्थ आहे तो लाईटला फ्रीज करतो. तो अलाउ करत नाही. इट बिहेव्स लाईक अन ओपेक ऑब्जेक्ट. ठीक आहे. सर मग तुम्ही म्हणताल, आता बघा मी एक कॉन्सेप्ट शिकवायलो. हा पुढे तुम्हाला 11th स्टँडर्डला आहे. ठीक आहे. फ्लुइड मेकॅनिक्स मध्ये. नीट आहे का? ब्लॅक जर केलं, इथे येलो दाखवले हा, नाही तर म्हणतात हे ब्लॅक कुठे आहे? ऑलरेडी ब्लॅकच स्क्रीन आहे. त्याच्यामुळं तर ह्याला ब्लॅक माना बरं. समजायला काही होत नाही. समजायला मी स्वतःला ट्रम्प समजू शकतो. आता बघा, मी जर असं केलं तर आपल्या डोक्यात काय येईल? सर मग रिफ्लेक्ट होईल. नो. ब्लॅक कलर इज अ ब्लॅक बॉडी. Black body in physics not only related with color. In physics, black body is an object which absorbs the incident rays of light nearly in 100% amount. चारकोल ब्लॅक बॉडी आहे. तुम्हाला माहिती आहे ते कंदील असतं बघा खेडेगावात, लेंटेन म्हणतात त्याला. हिंदीत त्याला लालटेन म्हणतात. हे नाही, ग्रामीण भागात असते ना ते, आधी लावायचे ते. आता आपण फक्त ते देवघरात लावतो, एक्का म्हणतो त्याला. ज्योत लावून वर त्याला काच ठेवतो की नाही, एक्का म्हणतात त्याला. ठीक आहे. तर ते जे कंदील आहे, त्या कंदिलावर जी काजळी जमते काळ्या काळ्या रंगाची, तो ब्लॅकिश सबस्टन्स जमतो, तो असतो फिजिक्सच्या दृष्टीने परफेक्टली ब्लॅक बॉडी. कॉन्सेप्ट कडे लक्ष द्या. हे तुम्हाला 10th लेवलला कोणी नाही सांगणार. तुमच्या डोक्यात येते, ह्याला जर ओपेक म्हणलात तर रिफ्लेक्शन होईल. सर रिफ्लेक्शन झालं ती स्टोरीच बदलली. यानं दुसरा कलर का नाही दिला कळलं ना? त्याचं रिझन आहे, ब्लॅक बॉडी ची एक प्रॉपर्टी असते, ती लाईट रेला ऍब्झॉर्ब करते. म्हणजे ते इकडे जाऊ देत नाही, इकडे जाऊ देत नाही, मध्येच खतम करते. त्याच्यामुळे नो रिफ्लेक्शन नो रिफ्रॅक्शन. तरी म्हणून आपण याला असं नाही टाकू शकत. राहिला दुसरा मुद्दा, इथून टाकतो म्हणलं तर परत या रिजन मधून चालले, इथूनही नाही करू शकत. तर आपल्याकडे एकच चान्स आहे पहिला, फोकस मधून टाकलं सर की चुपचाप पॅरलल जातील. चला, आता तुम्ही 3च रूल शिकवले होते, आठवते ना? 3च रूल शिकवले होते. त्यातला एक होता पॅरललचा, जो अलाऊ नाही. दुसरा होता ऑप्टिकल सेंटरचा, तो पण अलाऊ नाही. तिसरा एकच राहिला, थ्रू द फोकस, ते केलं. पण इमेज कुठं बनत? 2 तरी पाहिजे. स्टोरी अडकली. ज्यांनी पॅरलल टाकलं त्याला ऑब्जेक्ट इथं धरावं लागेल. कन्व्हेन्शन इज नॉट पॉसिबल लाईक दिस. ठीक आहे. ऑब्जेक्ट कधीही अपसाइड डाऊन ठेवत नाही. तर काय करणार? जनरल केस घ्यायची बेटा. जनरल केस आहे, असं समजा की मी फोकस मधून तर एकच लाईट जाऊ शकतो ना, समजलं? दुसराही फोकस मधून टाकला तर ह्याला कोइन्सिडेंट लाईन होईल. त्या इंटरसेक्शनचा काही उपयोगच होणार नाही. तर जर मी हे लाईन टाकली इथपर्यंत, हे पॅरलल तर नाही जाणार. नीट आहे का? बिकॉज इट इज नॉट पासिंग थ्रू फोकस. हा क्वेश्चन अतिशय क्लास आहे, इथे खूप शिकायला भेटेल. ह्या पॅरलल नाही जाणार, चुकूनही पॅरलल काढायचं नाही. सर पॅरलल काढलं तर काय होईल? नो इंटरसेक्शन. या पद्धतीनं तर तुम्हाला इमेजच भेटणार नाही. असं कधीच होत नाही. फोकस मधून लाईट नाहीये,
याचा अर्थ रिफ्रॅक्शन पॅरलल होत नाही. मग रिफ्रॅक्शन एक अँगल म्हणून होईल. तर रिफ्रॅक्शन कसं होते माहितीये? असं होते रिफ्रॅक्शन. आणि इथे कुठेतरी तुम्हाला भेटतो इंटरसेक्शन अँड यू विल गेट फुल इमेज. दिस इज द रिझन. ठीक आहे. आता सेम केस 2 मध्ये हेच करायचं. आता तिथं डोकं लावायचं नाही. आता इथं काय होणार? वापस स्टोरी तीच आहे. सेम स्टोरी आहे. इथून घ्या. याला करा आता लोअर हाफ. ठीक आहे. आता वापस तेच करा. इथे F1. चला इथं ऑब्जेक्ट ठेवा. एक काय होईल? आता तुम्ही फोकस मधून नाही टाकू शकत. दोन्ही केसेस डिस्कस करायच्या. कारण दोघांमध्ये रे डायग्राम चेंज होतात. तर एक चान्स काय आहे? पॅरलल टाका. तर ते इकडे फोकस मधून जाईल. बिलकुल इथे ते F2 मधून जाईल. दुसरा काय चान्स होता? आता पॅरलल नाही टाकायचा, विथ अन अँगल टाकायचा लाईक दिस. हे जसं टाकलं तसं. त्याला आपण कलर चेंज करू. दुसरा असा रॅन्डमली टाका ना ॲट अन अँगल. तर तो असा येईल आणि इकडे कुठेतरी इंटरसेक्ट होईल. तर इथेही फुल इमेज मिळेल. ठीक आहे. सो इट्स अ व्हेरी नाईस क्वेश्चन. आता तुम्हाला अशा टाईपचे क्वेश्चन्स कॉम्पिटन्सी बेसमध्ये विचारले जातील. सीबीएसईनं गेअर चेंज केलेला आहे क्वेश्चनचा. म्हणून जे शेवटचे जे तुमचे 10-12 मार्क आहेत ना, तिथे तुमचा पूर्णपणे खेळ खराब होऊ शकतो. तुम्ही जर फक्त एनसीईआरटीचे न्यूमेरिकल सॉल्व्ह करून गेलात किंवा फक्त धड्याखालचे 4 प्रश्न करून गेलात, तर बोर्डच्या पेपरमध्ये चांगले मार्क नाही पडणार. त्यासाठी तुम्हाला सीबीएसईने दरवर्षी रिलीज केलेले कॉम्पिटन्सी बेस्ड क्वेश्चन्स असतात. ते सॉल्व्ह करायचे. एक गोष्ट लक्षात घ्या. चला, वेळ झालेला आहे. समजलं हे?